त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला नेता हा राज्य प्रमुख व्हावा असं वाटलं तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. प्रश्न असा आहे की 6 जागा का सगळ्या जागा कोणाला याच्यामध्ये आजकाल काही सांगू शकत नाही. आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही एक 6ची समिती केली. त्याच्यात कोणते मतदारसंघ कुणाला द्यायचे याचा निर्णय ते घेतले. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते. हे पहिल्यांदा मतदारसंघाची वाचणी हा निकाल घेतली. म्हणजे त्यांची चर्चा झाली. आता शेवटचा त्याचा हा शेवटचा कार्यक्रम जो आहे तो 30 तारखेला आणि 1 तारखेला, 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची, या 2 दिवसामध्ये त्यांनी ते बसून संपूर्ण कोणत्या मतदारसंघात कुणी राहायचं याच्याबद्दलचा प्रस्ताव तयार करावा, त्याच्या पक्षाला सांगावं आणि त्या पक्षाला पर्याय देतात. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने करारमध्ये बाळासाहेब पाटलांचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ राष्ट्रवादीला दिला. तर राष्ट्रवादी ठरले आणि त्याच्यातून आम्ही आमच्या सरकारांशी निवेदन करू आणि कामाला लागू. लोकांची अपेक्षित जी मागणी आहे त्याला सगळ्यांनी समर्थन द्यावं असा आग्रह आम्हा लोकांचा त्याच्यात आहे. पण त्याचा निकाल आज आम्ही घेऊ शकत नाही. या सत्ता उद्या येईल त्यावेळी त्याची गोष्टी करता येईल. संभाजीनगरवरनं मुंबईमध्ये तिरंगा रॅली सुरू आहे. रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांचे जे काही आक्षेपार्ह वक्तव्य आहे त्या संदर्भात त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे. या रॅली संदर्भात असं आहे की ते जे कोणी महाराज भगीर कफे राहणारे म्हणजे भगव्या कफेमध्ये त्यागाचा इतर सगळ्या रस्त्यांच्यामध्ये संयमाचा दृष्टिकोन आहे हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. असं असताना अन्य समाजाच्या संबंधित असं विचारही वक्तव्य करणं हे अत्यंत अनुचित आहे. आणि त्या संबंधी तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली असेल तर त्याला दोष देता येणार नाही. पण या पद्धतीची वक्तव्य करू नये की जेणेकरून सामाजिक ऐक्याला धक्का बसेल. चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत महायुतीकडनं शेखर निकम यांचं नाव आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीकडनं प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर आहे असं कळत आहे. काका विरुद्ध पुतणे अशी लढत देखील म्हणजे जशी बारामतीमध्ये जसं पाहिलं जाते तसं चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं जाते काका विरुद्ध पुतणा. तर नेमकं काय वस्तुस्थिती आहे कशामुळे? असं आहे की आमच्याकडे कोणते मतदारसंघ कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय मगाशी सांगितले की 30 या महिन्याची आणि 1 पुढच्या महिन्याची चर्चा करणार. त्यानंतर तो मतदारसंघ आमच्याकडे आला किंवा कोणाकडे आला त्याचा निकाल तो पक्ष घेईल. अजून कशाचं काही नाही. अजून मतदारसंघ आमच्या हातात नाही. मला माहिती नाही इथे एक आमच्याकडे उभारलं आहे वाघाला चोरी आहे का तुमचे वाघाला चोरी आणि कोण कोणाला मारी त्यांच्याबद्दल सक्त कारवाई करून त्या लोकांच्या भावनेची गुन्हे केली नाही. मनोज जरांगे पाटील आणि हाके असे दोघंही उपोषणाला बसले. म्हणजे ह्या सरकारने समाजामध्ये भरपूर तेढ लावली असं वाटतंय का? आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची? आणि आमची भूमिका नेहमीच आहे की आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या आरक्षण मागताय त्याच्यात काही चुकीचं नाही. पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य होतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे. अगदी शिवछत्रपतींच्या काळापासूनचा जर तुम्ही विचार बघितला तर अक्षरभव्य जातीच्या लोकांना घेऊन रयतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदर्श शिवछत्रपतींनी दिला. आणि ती भावना
आज समाजाच्या सगळ्या घटकांच्या मध्ये आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा तशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली, विशेषतः जरांनी स्वतः मांडली. त्यांचाही मुस्लिम धनगर लिंगायत तशी काही समाज असतात त्यांना बरोबर घ्यावं, त्यांच्या हिताचा विचार करावा अशी मांडणी केली. तर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊन सगळ्यांना सगळ्या लहान ग्रस्तांना त्याच्यात घ्यावं असा आमचा आग्रह आहे. रोजगारची निर्मिती केलेली आणि आगामी भविष्यामध्ये या ठिकाणी अनेकांच्या मनामध्ये की प्रशासनाला उमेदवारी द्यावी महाविकास आघाडी कोकणात हा निकाल आमचा पक्ष आमच्याकडची जागा येईल त्याच्यानंतर येईल. पण एक गोष्ट आहे की या सगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सामान्य लोकांच्या अधिक काम करण्याची गरज आहे, अधिक हाताला काम द्यायची गरज आहे. आणि ज्या पद्धतीनं त्याची केजी सोसायटी असो त्याचा विस्तार जो होतोय त्याचा मला आनंद आणि आश्चर्य होतील असा आहे. आणि त्याबरोबर देवीच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे काम चालू आहे हे त्याचं कौतुक करावं अशा प्रकारचं आहे. त्यातून या समाज विभागाची तरुण पिढी प्रेरणा घेईल आणि पुढे जाईल. आणि त्यामुळे असं जे जे काम करतात त्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांनी प्रोत्साहित करावं, मदत करावी अशी माझी निश्चित आहे. राहुल गांधी के बारे में आरक्षण खत्म करने के जो अभी बीजेपी के द्वारा बताया जा रहा है, ऐसा उन्होंने कभी कहा नहीं. बीजेपी टारगेट कर रही है. भास्कर भेट घेतली तुमची काय काय मुंबईला अनेक काही घटक 4-5 दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रम होता, त्याने माझ्यासमोर होते. आमच्या दृष्टीनं आज तो प्रश्न चालतेचा आहे असा आम्हाला वाटत नाही. आम्ही हा निकाल घेतलाय की हे 3 मुख्य पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना, आम्ही एकत्र लोकांच्या समोर जातोय, कार्यक्रम मांडणार आहोत, लोक मांडणार आहोत. आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना, काही पक्षांना, काही विचारांना बरोबर घेण्याची आमची इच्छा आहे. उदाहरणार्थ कम्युनिस्ट पार्टी, CPM, CPI, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, उदाहरणार्थ आमचे उत्तर प्रदेशचे यादव त्यांचे शहरी त्यांचा समाजवादी पक्ष, अशा सगळ्यांना मिळून घेऊन आणि लोकांच्या मदतीनं लोकांचा पाठिंबा मिळून लोकशाहीमध्ये कोणाला अधिकार नाही. ते काही करत असतील तो त्यांचा अधिकार आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या लोकांची आत्ताची मानसिकता जी आहे ती आम्हा लोकांना मदत करायची आहे. आणि त्यामुळे आम्ही आमचा कार्यक्रम, आमची भूमिका घेऊन लोकांच्या समोर जातो. काही लोक येतील, काही संघटना बोलवतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण लोक, महाराष्ट्राची जनता आज महायुतीचं काम निवडून येते, त्यांचा प्रश्न आमची संघटना त्याच्यासोबत काही प्रश्न होते ते सांगता